Hello, hello. This is my artifact episode number 1924. आजची तारीख आहे 29 मे 2020. वाजले आता रात्रीचे 10:38. ओके. आज सांगण्याला काय डूड काल रात्री काय झालंय की काल रात्री मी झोपलो किती वाजता. आय वॉज स्लीप ॲज द 3 वाजता वगैरे झोपलो मी. येस. आणि त्यानंतर मी सकाळी उठलो 7:30 वाजता. ऍक्च्युली काय झालं रात्री एवढं जागण्याचं कारण काय की मी काल मस्त म्हणजे वर्कआउट केला. इट वॉज गुड. या बहुत घाम काढला वगैरे आणि मी थकलो पण होतो, तर मला झोप पण येत होती. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की नेटफ्लिक्सवर नाही का मला एक वेब सिरीज दिसली. त्या वेब सिरीजचं नाव होतं जेन द व्हर्जिन. ओके. तर ही वेब सिरीज नाही का खूप कॉमेडी होती. युजली नाही का मी नेटफ्लिक्सच्या वेब सिरीज नाही का पूर्ण कधीच कम्प्लीट करत नाही. वाय? कारण फर्स्ट ऑफ ऑल ते जे वेब सिरीज असतात एक सिंगल एपिसोड वॉज रफली 38-30 मिनिट टू 48 मिनिट किंवा 1 घंट्याची असते. या सो इट वॉज ह्यूज. या त्यानंतर कसं आहे की स्टोरीला बहुत खींचते वे, बहुतच लंब खींचते. या सो इट वॉज लाईक माझ्यापाशी इतका वेळ राहत नाही की मी एका वेब सिरीजला करीब 70 किंवा 90 किंवा 100 घंटे देऊ त्याच्यावर. या लिटरली म्हणजे जर कधी कधी स्टोरी खूपच जास्त एंटरटेनिंग असते ना, तर तेव्हा नाही का आपण तेवढा टाइम देणं वर्थ इट असते. म्हणजे मला माहित आहे फ्लॅश, येस, फ्लॅशचे 3 सीझन. ओके. तेव्हा माझ्यापाशी नेटफ्लिक्स वगैरे नव्हतं, तेव्हा मी डाउनलोड करतो टॉरंटवरून. ओके. तर मी पहिलं सीझन पाहिलं होतं. त्यानंतर मग लॅप्स झालं, म्हणजे मी त्याच्यानंतर मग फ्लॅशचे सीझन पाहिलेच नाही, समथिंग लाईक दॅट. म्हणजे विसरलो किंवा समथिंग. मग एकाच दमात मी पूर्ण 3 सीझन डाउनलोड केले आणि त्यानंतर मी सुरू केलं पाहणं. तर लिटरली मी सकाळी उठायचो, मी तेव्हा नागपूरला होतो. ओके. आणि मला कसं त्या दिवशी सुट्ट्या पण होत्या कंटिन्युअसली. नाही 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 हे सॉरी नागपूरची गोष्ट नाही. सॉरी हे वर्धेतली गोष्ट आहे. हे बिफोर नागपूरचं जाच्या अगोदर स्टेज 1ची गोष्ट आहे. तर तेव्हा नाही का मी फ्लॅशचं सीझन 1 लावलं. या आणि पाहत बसून ना, त्याचा एक एपिसोड आहे ना रफली 50 मिनिटाचा आहेच. या सो इट वॉज टेक मला 3 दिवस लागले आणि मी कंटिन्यू पाहत बसलो. एका सीझन मध्ये करीब 15 ते 20 एपिसोड आहे. या तर विचार कर रफली एक सीझन साठी करीब 15 घंटे, रफली 15 घंटे. लिटरली मला 2 दिवस लागले, 2-2.5 दिवस लागले कंटिन्यू पाहासाठी. तेवढी ती इंटेन्सिटी पण होती त्या स्टोरीमध्ये नाही का. म्हणजे त्या फ्लॅशचं जे स्टोरी ज्याप्रमाणे एलॉबरेट करत होती, इट वॉज रिअली ग्रेट. या इट वॉज रिअली ऑसम. येस. आणि ते खरंच बहुत जबरदस्त वाटत होतं ते बघणं. नेटफ्लिक्सच्या सिरीज मध्ये नाही का काही काय वेब सिरीज जे थोडे चांगले आहे. मी असं ना म्हणत खूपच बेकार आहे, बट काही काही चांगले आहे. या जस्ट लाईक हा लव्ह, सेक्स अँड रोबोट ही एक ॲनिमेटेड वेब सिरीज आहे. इट वॉज रिअली ग्रेट. याच्यामधले एपिसोड आहे हार्डली 15 ते 30 मिनिटाचे आहे. या बट त्यातला एक एपिसोड वॉज कम्प्लिटली इंडिपेंडंट आहे, बट बहुतच जबरदस्त आहे. यस. मी गेम ऑफ थ्रोन बघितलं नाही, तर आय डोंट नो अबाउट इट. येस. मी जास्त वेब सिरीज जास्त पाहत नाही. युजली मी मूवीज पाहतो. मूवीज मध्ये काय असते की हार्डली 2 किंवा 2.5 घंट्यामध्ये पूर्ण स्टोरीचा हे करून जाते आणि त्यामध्ये कसं खूप जास्त लेंदी राहत नाही, बोरिंग करत नाही वगैरे वगैरे. कारण जसं जसं बोर झालं म्हणजे जस्ट लाईक सांगू असं आहे की आपण नेटफ्लिक्स ओपन केलं, त्यानंतर एक वेब सिरीज ओपन केली, पाहिलं. आता मी 3 किंवा 4 एपिसोड पाहिले आणि त्यानंतर आता मी झोपतो म्हणलं.
दुसऱ्या दिवशी ते क्युरिओसिटी लागतच नाही. कारण त्या वेब सिरीज मध्ये ते क्युरिओसिटी वाला फॅक्टरच नसतो की त्यासाठी एकदम म्हणजे नेक्स्ट एपिसोड मध्ये का होणार. हा, ते एपिसोड मध्ये थोडस दाखवण्याचा प्रयत्न करते, बट नंतर असं रिअलाइज होते का हे साला एक प्रकारे जस्ट दाखवूनच राहिले वगैरे वगैरे. आता कसं आहे, मी एक प्रकारे आता हे मला असं बोर का होऊन राहिलंय व्हाय, कारण हळूहळू नाही का मला वेब सिरीज नाही का किंवा वेब सिरीज किंवा कोणती टीव्ही सिरीज वगैरे हे मला फटाकसे लक्षात येऊन जाते की समोर का होणार आहे, समोर दाखवायचं काय, कशाप्रमाणे प्रेझेंट करायचं आहे. आता यावेळेस नाही का मी नाही का ऍज अ ऑडियन्स म्हणून पण नाही पाहत, ऍज अ मी एक प्रकारे फिल्म मेकर आहे या उद्देशाने पण नाही का मी एक प्रकारे त्या वेब सिरीजला बघतो. ओके, सो जेव्हा मी तेव्हा बघतो तेव्हा मला असं रिअलाइज होते का नाही, हा इथे हा पॉइंट थोडा जास्त खिचला, याला काही जास्त गरज होती नाही दाखवायची, तरी दाखवला, बट याचा का पॉइंट ऑफ व्ह्यू काहीच होता नाही आणि याच्यामध्ये नुसता टाइम वेस्ट गेला. सो या, सो दॅट इज द थिंग. काही काही वेब सिरीज वॉज बहुत जबरदस्त. या टीव्ही वेब सिरीज मध्ये सर्वात बेस्ट वेब सिरीज सांगू वॉज शर्लॉक होम्स. डूड, भाऊ काय आहे यार, लिटरली त्याच्या म्हणजे एका सीझन मध्ये हार्डली 5 एपिसोड आहे. या बट एक एपिसोड नाही का 1.5 घंट्याचा आहे. या 1 ते 1.5 घंट्याचा. बट भाऊ कसं आहे की जसे तुम्ही पहिला एपिसोड पाहता आणि जसे तुम्ही त्याच्यामध्ये घुसून जाता ना, लिटरली त्याचे 2 सीझन तर बहुतच आरामात पाहू शकता. तुम्हाला माहीतच पडत नाही का मी केव्हा पाहिले केव्हा नाही, कारण त्या स्टोरीमध्ये इतकं गुंतवून जाते ना की बहुतच जास्त. इट वॉज रिअली अमेझिंग. येस, व्हॉटएव्हर. तर काल मी ती एक वेब सिरीज पाहिली, जेन द व्हर्जन. येस, मला ते रात्री 3 वाजता ऍक्च्युली कसं आहे की मला झोप याच्यामुळे नाही लागली, झोप याच्यामुळे नाही लागली की माझं नाही का पोट आहे ना ते साला साफ नाही झालं. ओके, रात्री संध्याकाळी. येस, आणि आताही मला तसंच वाटते का आताही माझं पोट प्रॉपरली साफ झालं नाही. कारण सांगू, मला झोप तर लागून राहिली आहे पण माझं पोट पण साफ नाही होऊन राहिलंय. हा, सकाळी माझं पोट साफ होते आणि रात्री एकदम अचानकपणे 2 वाजता संडास लागते आणि 2 वाजेपर्यंत मला कसं एक प्रकारे जागावं लागते कारण जोपर्यंत येत नाही. सो इट वॉज, आणि आज खाल्लं पण बहुत जास्त यार. इट वॉज टू मच. रोट्या तर बापरे काय दन 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 खाल्ल्या, आणि आज जास्त वर्कआउट पण नाही केला आणि घाम तर असा निघून राहिलाय की बहुतच जास्त. असं वाटतंय की जस्ट कपडे काढावं. अजून कशाबद्दल बोलायचं आहे? अजून फारसा काही टॉपिक तर नाही काय बोलण्यालायक आज. येस, म्हणजे दाढी वाढली आहे यार. दाढी वाढली ना ते बार बार लक्ष जाते आणि त्यामुळे नाही का मला असं वाटतं का पूर्ण कापकूपच करून टाका. वैभवला फोन करून देतो, नाही तो एक तर हे म्हणणार. रेकॉर्डिंग स्टिल इज ऑन. आज माझ्या आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवस. 29 मे. माझ्या आई वडिलांच्या लग्नाला आज 29 वर्ष पूर्ण झाले. 29 इयर. इट वॉज रिअली अमेझिंग थिंग. म्हणजे आपण कोणा व्यक्तीसोबत इतका वेळ कसं काय काढू शकतो. म्हणजे
या म्हणजे एक प्रकारे या स्टेजवर जाणं इट वॉज गुड. या म्हणजे कसं आहे की अगोदरच्या जमान्यात, अगोदर म्हणजे हार्डली मी जर विचार करतो म्हणलं की 50 किंवा 20 किंवा 30 वर्ष अगोदर, तर त्यावेळेस नाही का अम, नवऱ्यासोबत संसार करणं, तर हे पूर्ण लाईफची जिम्मेदारी होती. ओके. तर याच्यामध्ये 30, 40, 50, 60 वर्ष आताही होतात म्हणा, असं नाही की आता होत नाही, बट त्याचा रेट थोडा कमी झालाय ऍक्च्युली. आणि समोर जसं जसं जाऊ ना आपण, तसं तसं नाही का याचा रेट हळूहळू कमी होत जाईल. एक प्रकारे नाही का समहाऊ एक प्रकार हे राहील, अचिव्हमेंट राहील, की तुम्ही लग्न झाल्यानंतर 30 वर्ष सोबत आहात. इट वॉज अ रिअली बिग अचिव्हमेंट. या लोक याला सेलिब्रेट करतील किंवा 50 वर्ष तुम्ही सोबत आहात, 50 वर्षांनी तुम्ही लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करून आले. सो इट वॉज अ बिग अचिव्हमेंट. येस. कारण अगोदरच्या याच्यामध्ये असं नॉर्मली व्हायचं, बट आता नाही का बहुत रेअरली होतात. कारण सांगू की याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मॅटर करते. कारण हळूहळू आपण कसं डेव्हलप होत आहे. आता अगोदरच्या जमान्यामध्ये नाही का हे लव, प्यार, प्रेम वगैरे असं काही होतं नाही. या म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की अगोदर असं प्रेमवाली फिलिंग काही होती नाही? ऍक्च्युली होती, बट त्याला का म्हणते हे ना माहित होतं. या पण आजकाल कसं टीव्ही, फिल्म, त्यानंतर आता खूप साऱ्या एंटरटेनमेंट गोष्टी आहे ज्याच्यामध्ये नाही का या लव्हला खूप चांगल्याने एक्सप्लेन केला जात आहे. या तर याच्यामुळे काय होऊन राहिलं आहे की एक प्रकारे इंटरॅक्शन वाढत आहे. ओके. म्हणजे पहिले कसे आहे, लोक हार्डली त्यांच्या लाईफमध्ये मॅक्स टू मॅक्स, मी मॅक्सिमम घेतो की ज्याला ओळखत असेल तर ते करीब आहे 100 किंवा 200 लोक. ओके. पूर्ण लाईफ मध्ये 200 किंवा 300 लोक. ओके. नाही, दॅट इज रॉंग. या पूर्ण लाईफ बद्दल म्हणत आहे 100, 200, 300, दॅट इज नॉट. या आय डोंट नो डूड व्हॉट्स द नंबर इन हिअर. इथे नंबर कोणता मला नाही माहित, बट माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की नंबर कोणताही असो, बट अगोदरच्या जमान्यात लोक एकमेकांशी कनेक्टेड होते, तो नंबर कमी होता ऍज कम्पेअर टू आता. म्हणजे आता कसं आहे, लोक खूप जास्त कनेक्टेड आहे एकमेकांसोबत. जरी तो व्यक्ती खूप दूर राहत असन किंवा जर लोक खूप जास्त इकडे तिकडे राहत असन, तर जसं जसं कनेक्शन वाढते ना, त्यामुळे काय होते की आता व्हॉट इज कनेक्शन, या व्हॉट यू मीन बाय दॅट. आता कनेक्शनचं मिनिंग हे आहे की म्हणजे आजकालच्या जमान्यामध्ये हे म्हणजे मॅरेज वगैरे इतके वर्ष सस्टेन का नाही होऊ शकत आहे. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. रिझन बिहाइंड इट हेच आहे की एकमेकावर विश्वास नसणे. आता मी एक थोडं आता मला याच्याबद्दल फारसा एक्सपिरियन्स नाही आहे, तर माइट बी आय एम काइंड ऑफ लाईक अ रिअली एक प्रकारे असं होऊ शकते की कम्प्लिटली रॉंग. तर तरी पण मी माझा मत इथे सांगण्याचा मी इथे प्रयत्न करतो. ओके. तर मानून घे की समज जर तुला गुलाबजामुन दिले, इट वॉज गुड, इट वॉज रिअली अमेझिंग, तुला आवडते, बट का तू ते गुलाबजामुन एव्हरीडे खाऊ शकशील का? सांग बरं. एव्हरीडे, हा, सकाळ दुपार संध्याकाळ तुला ओनली गुलाबजामुन दिले, एक सर्टन पिरियड ऑफ टाइम नंतर नाही का आपण एकदम बोर होऊन जातो. ओके. म्हणजे कसं आहे की आता हे गोष्ट व्यक्तीसोबत रिलेट करते का नाही माहित नाही, बट मी अजून एक्सपिरियन्स नाही, त्यामुळेच म्हणत आहे. कारण कसं आहे की व्यक्तीची म्हणजे जे इम्पॉर्टन्स आहे ते वस्तूमध्ये काउंट नाही होत. दॅट इज द थिंग. ओके. कारण वस्तू इज समथिंग एल्स, खाण्याची वस्तू दॅट इज समथिंग एल्स, व्यक्ती आहे दॅट इज समथिंग एल्स. बट तरी मी तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. माइट बी आय एम गेटिंग रॉंग, बट काइंड ऑफ लुक लाईक दॅट. म्हणजे मी अशा प्रमाणे विचार करतो. माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की समजा जर आपण गुलाबजामुन एव्हरीडे नाही खाऊ शकत आहे, तर हाऊ डू यू थिंक लाईक दॅट की आपण एका व्यक्तीसोबत
30 वर्ष 40 वर्ष काढू, या आपण पण बोर होऊ शकतो ना त्या व्यक्तीपासून, तो पण व्यक्ती बोर होऊ शकतो आपल्यापासून. या अगोदरच्या जमान्यात नाही का तेवढे सारे असे हे नव्हते, म्हणजे माध्यम नव्हते की एकमेकापासून दूर व्हावं, जसं डिवॉर्स होणं, घटस्फोट घेणं वगैरे वगैरे. तर हे सारे माध्यम होते नाही, होते बट याचा प्रचार खूप लोकांपाशी नव्हता. म्हणजे जे मोठे मोठे लोक आहे ना, मोठे मोठे लोक म्हणजे जे शिक्षित लोक आहेत त्यांनाच माहित होतं की डिवॉर्स नावाचं समथिंग काहीतरी गोष्ट असते ज्याच्यामुळे नवरा बायको दुसरे म्हणजे दूर राहू शकतात. या हे अगोदरच्या जमान्यात याचा प्रचार आहे ना, म्हणजे याची जे इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत एवढी नव्हती. बट आता कसं आहे की आता सगळ्यांनाच माहित आहे, मोस्ट ऑफ द लोकांना माहित आहे की व्हॉट इज डिवॉर्स, काय असते, कशाप्रमाणे असते, घटस्फोट काय असतो. ओके, तर त्यांना असं वाटते समहाऊ, समजा जर एखाद्या कपलमध्ये किंवा एका रिलेशनशिपमध्ये समहाऊ काही ना काहीतरी मॅटर होऊन राहिलं आहे आणि या परिस्थितीमध्ये असं वाटल्यास खूप मोठा झगडा झाला आणि इथे असं वाटलं की नाही आता इथे आपण समोर कंटिन्यू करू शकत नाही, आय वॉन्ट टू क्विट. तर अशा वेळेस काय होते की जे रिलेशनशिपमध्ये जे दोन लोक आहेत ते फ्युचरचा विचार नाही करत, ते विचार करतात प्रेझेंटचा. म्हणजे आता आमचं एवढं चालत नाही, दॅट इज थिंग. पण अशा वेळेस नाही का थोडस एक प्रकारे ट्रायल द्यावा, एकमेकांना पॉज द्यावा, आणि थोडस दूर राहावं एकमेकांपासून, ना की डायरेक्ट घटस्फोट पर्यंत गोष्टी नाही. कारण कधी कधी असे पण हे काही एक्झाम्पल आहे की सांगू, घटस्फोट घेतल्यानंतर हे दोन्ही कपल म्हणजे घटस्फोट घेतला, दूर झाले, बट त्याच्यानंतर त्यांना व्हॅल्यू कळली एकमेकांना आणि ते पुन्हा एकत्र आले. व्हॉट इज दॅट मीन? कारण असे पण खूप सारे आहेत. ओके, सो इम्पॉर्टंट हे आहे की आपण आपले जे काही रिलेशनशिप आहे किंवा जे काही आपण पार्टनर आहे त्याला थोडं चान्स द्यावा, लेट इट गिव्ह हिम स्पेस. ओके, का तुला वाटते का तुझं जे रिलेशन आहे ते एवढा वेळ चालेल का, म्हणजे 30-40 वर्ष वगैरे? वेल, मी याच्याबद्दल कधी विचार नाही केला, पण जेव्हा मी याच्याबद्दल विचार करतो तेव्हा मला असं दिसते की मला नाही का माझ्या लाईफमध्ये खूप काम करायचं. इट वॉज बिग, म्हणजे इट वॉज लाईक, शायद मी असं म्हणतो की मला असं वाटते का शायद, आय डोंट नो, बट वन थिंग इज दॅट की मला या साऱ्या गोष्टी विचार करण्यासाठी नाही का टाइमच राहणार नाही लिटरली. की मी म्हणजे माझ्या बायकोसोबत एवढा टाइम स्पेंड करीन किंवा माझ्या मुलासोबत एवढा टाइम स्पेंड करीन, इट वॉज कम्प्लिटली पथेटिक. या मला असं वाटत नाही. येस. दुसरी गोष्ट की या म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल माझ्या लाईफमध्ये खूप सारं काम आहे. वन थिंग इज दॅट, कारण मला फिल्म बनवायची आहे. ओके, इट वॉज अवतार लास्ट एबंड, त्यानंतर कोरा, आय डोंट नो, त्यानंतर लेवल 5, या जे याच्याबद्दल मी नेहमी डिस्कस करतो, वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट, ज्याच्यामध्ये मी पूर्ण दुनियाला एकत्र करीन. तर विचार कर, एवढं मोठं काम असेल तेव्हा माझ्यापाशी खरंच एवढा मोठा टाइम राहील की मी या साऱ्या गोष्टी मॅनेज करेल घरी वगैरे. वन थिंग इज, मी आतापासूनच लक्षात ठेवतो यार, म्हणजे मला असं वाटते की मी माझ्या पार्टनरला हार्डली हप्त्यातून एकदा बघेल किंवा महिन्यातून एकदा बघेल. या दॅट इज द थिंग, काय माझं काम एवढं राहील. आणि मला असं जेन्युअनली फिलिंग येते का या दिस थिंग इज हॅपन्स विथ मी. या कारण आणि मला पण ज्याप्रमाणे असं रिअलाइज होत आहे की या ये चीजें होगी यार, डेफिनेटली होगी मेरे साथ. हा, बट एवढं मी म्हणू शकतो की मी प्रयत्न खूप करेन डेफिनेटली. मी वन थिंग इज दॅट की माझ्यासोबत जो कोणी व्यक्ती राहील त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात जर फिलिंग असेल नसेल, का मी त्या व्यक्तीबद्दल प्रेम करतो किंवा सर्टन पिरियड ऑफ टाइम झाल्यानंतर त्या व्यक्तीसोबत असलेले जे प्रेम आहे ते कमी होत आहे, बट मी एक गोष्ट कॉमन ठेवेल, अँड दॅट इज द थिंग इज दॅट ऑनेस्टी. येस, तू तुझ्या लाईफमध्ये कितीही मोठं काम कर, कितीही मोठा कांड कर, कुछ भी कर, या इन्स्टेड ऑफ दॅट, समजा तुला कोणा व्यक्तीसोबत सेक्स जरी करायचा आहे, यू जस्ट गो अँड डू इट. या बट मला फक्त एक प्रकारे सांग या की हे का केलं, दॅट्स इट.
ओके, मला एकदम हे नाही, मी नाही म्हणत. समज जर तू अशी म्हणत आहे, समज जर माझ्या पार्टनर आहे, समज जर तिला माझ्याकडून प्रॉपरली सेक्स भेटून नाही राहिला, आय एम नॉट गेटिंग मच कम्फर्टेबल. ओके, तर आणि तिने समज जर कोणा व्यक्तीसोबत समज जर सेक्स केला आणि सी विल बी सॅटिस्फाईड. ओके, तर इट वॉज गुड, इट वॉज गुड फॉर हर. ओके, या याच्यामध्ये मी कम्प्लिटली अंडरस्टँड होऊन जाईल की हा ठीक आहे, ओके, कोई बात नाही ना, चलता है. ऑनेस्टी इज ओनली थिंग. या पण मला असं वाटते, जस्ट लाईक आतापर्यंत मी या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या नाही. मला म्हणजे मी ज्या सगळ्या गोष्टी म्हणत आहे हे सगळं हवेत म्हणत आहे. कारण सांगू, वन थिंग इज दॅट की लोक ज्याप्रमाणे एक्सपिरियन्स करतात की जेव्हा नाही का त्यांचा पार्टनर एका दुसऱ्या व्यक्तीसोबत जरी असला ना, तर ते नका खूप जास्त अंदरचे खूप घायल होऊन जातात. म्हणजे मानून घे की समजा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे आणि तो मुलगा आहे, तो थोडासा पार्टीमध्ये गेला आणि त्याच्यावरून खूप साऱ्या मुली आहे वगैरे. ओके, आणि ही वॉज रिअली एन्जॉईंग दो स्टफ. तर त्याच्यामध्ये नाही का ती मुलगी आतमधून नाही का समथिंग असं होते की हा माझा आहे बा, या ही इज मी आणि ही डोंट हॅव टू डू दिस. येस, ही जी फिलिंग आहे ना, ही फिलिंग केव्हा जनरेट होते, जेव्हा नाही का आपण त्या व्यक्तीला आपलं म्हणतो. ओके, आणि समजा तो आपला व्यक्ती समथिंग असं काही ना काहीतरी करत आहे दुसऱ्यासोबत, तर तेव्हा नाही का ती फिलिंग जनरेट होते, जेलस वाली फिलिंग, किंवा एक प्रकारे की वॉज लाईक की येही आहे मेरा, डोंट, इट वॉज लाईक दॅट, हे माझं आहे, इट्स माय टेरिटोरी, समथिंग लाईक दॅट. तर अशा वेळेस काय होते, हा ही जे फिलिंग आहे ना, हे मी एक्सपिरियन्स नाही केलंय. तर मी असं नाही म्हणू शकत की समज जर माझी वाईफ समज दुसऱ्या कोणी सेक्स करत आहे तर आय विल बी ओके विथ दॅट. हा, मी असं आता म्हणू शकतो वगैरे, बट हे गोष्ट म्हणणं आणि ऍक्सेप्ट करणं बोथ आर डिफरंट थिंग्स. येस, कारण रिलेशनशिप मध्ये गेल्यावर अशा प्रकारचे एक्सपिरियन्सला फेस करणं आणि या अशा प्रकारच्या एक्सपिरियन्स मधून पास ऑन होणं, म्हणजे त्याच्यामधून, सो इट वॉज कम्प्लिटली डिफरंट थिंग. या, सो मला नाही वाटत की मी आता राईट नाव याचा प्रॉपर आन्सर देऊ शकतो. बट जेव्हा मी या सगळ्या गोष्टीबद्दल माहीत करून घेईल किंवा या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये माझ्यासोबत होईल, तर तेव्हाच मी असं म्हणू शकतो की या, इट विल बी डन. whatever. सो आम रिली माझ्या आई वडिलांचं नातं आतापर्यंत टिकलं. इट वॉज ग्रेट. येस, याच्यामध्ये चढ उतार वगैरे खूप आले होते या माझ्या आई वडिलांच्या रिलेशनशिप मध्ये. मी असं नाही म्हणत, प्रत्येकांच्याच याच्यामध्ये काही ना काहीतरी चांगलं वाईट असतेच. येस, माझ्या आई वडिलांच्या याच्यात पण होतं. ओके, तरी त्यांनी ते सोबत काढले. ओके, ऑल्सो वन थिंग इज दॅट की एका रिलेशनशिप मध्ये किंवा नवरा बायको मध्ये नाही का एक गोष्ट खूप कॉमन असते, जे या एकमेकांना जोडून ठेवते. ती गोष्ट म्हणजे नाही ते प्रेम नाही आहे, ते ऑनेस्टी पण नाही, ते ट्रस्ट पण नाही. ती आहे म्हणजे त्या दोघांमधलं निघालेलं लेकरू किंवा बाळ किंवा बेबी. ओके, जर नवरा आणि बायको दोघही आपल्या मुलावर प्रेम करत असेल ना, तर डेफिनेटली सांगतो की नाही का त्या व्यक्तीमधले, म्हणजे त्या एका नवरा बायको मध्ये स्प्लिटअप होण्याचे चान्सेस बहुत कमी असतात. येस, कारण कसं आहे की नाही का, आई वडील जेव्हा सोबत राहून एका मुलाला त्याची परवरिश चांगल्याने करू शकते, हे स्प्लिट झाल्यानंतर ते करू शकत नाही. डेफिनेटली नॉट. तर हे गोष्ट त्या दोघांना माहीत राहते, तेव्हाच या साऱ्या गोष्टी ते फेस करतात. बहुत बोललो मी, खूप बडबड केली. 24 मिनिट झाले. चांगलं काही आहे नाही, बट मी बहुत जास्त थकलेलो आहे लिटरली, आणि आय वॉन्ट टू स्लीप. माझं पोट बहुत जास्त भरून आहे. असं कर, तू थोडा वेळ असा बस, लेटू नको, कारण लेटशील ना
तर ते गॅसेस बाहेर नाही निघत. पाणी पी आणि प्रयत्न कर की लवकरात लवकर हे संडास यायला पाहिजे तुला. So आता right now this is the end. This is the My Artifact episode number 1920 1924. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.